नीटचा पेपर फुटल्यामुळे देशभरात गहजब झाला। फेरपरीक्षा घेतली गेली आणि ती सुरळीत पारही पडली। मात्र त्यामध्ये संरक्षण मंत्रालय आणि स्वतः पंतप्रधान मोदींच्या कार्यालयाला लक्ष घालावं लागलं। त्यानंतर या परीक्षेच्या एकूणच पद्धतीवर शंका उपस्थित झाली आहे। पण आता सरकारनं तिच्यामध्ये आमूलाग्र बदल करायचा निश्चय केलाय। कोणते आहेत हे संभाव्य बदल बघूया आमच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये। नीट परीक्षा पद्धतीत लवकरच आमूलाग्र बदल। पेपर फुटी, कॉकरोचच्या आंदोलनानंतर सरकारचा मोठा निर्णय। प्रश्नपत्रिकांच्या सुरक्षिततेसाठी अनेक उपाययोजना। नीटचा पेपर फुटल्यानंतर काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत तरुणाई रस्त्यावर उतरली। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता नीट परीक्षा पद्धतीतले दोष दूर करण्याच्या कामाला सरकार लागले। नीट परीक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकांवर केंद्र सरकारनं नुकतंच प्रतिज्ञापत्र सादर केलं। त्यातून परीक्षा पद्धतीत अनेक आमूलाग्र बदल करण्याचा केंद्राचा मानस असल्याचं स्पष्ट झालंय। तसंच एनडीएद्वारे घेण्यात येणाऱ्या अन्य 6 परीक्षांप्रमाणे ही परीक्षाही आता ऑनलाईन पद्धतीनं होईल। कम्प्युटर बेस्ड टेस्ट किंवा सीबीटी मोडमुळे मूल्यांकनही अधिक चांगल्या पद्धतीनं होईल असं सरकारचं म्हणणं आहे। केंद्रानं दाखल केलेल्या या सविस्तर प्रतिज्ञापत्रात परीक्षेच्या सुरक्षेबाबतही अनेक उपाययोजनांचा उल्लेख आहे। प्रश्नपत्रिकांचं बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन, जीपीएस ट्रॅकिंग, एकदाच लॉक करता येतील अशा पेट्या, एन्क्रिप्टेड डिजिटल क्वेश्चन बँक अशांचा यात समावेश आहे। हे बदल लगेच लागू केले जाणार नाहीत, तर विद्यार्थ्यांना नव्या पॅटर्नची माहिती घेण्यासाठी पुरेसा वेळ दिला जाईल, जेणेकरून त्यांना नव्या पद्धतीने परीक्षा देण्याची तयारी करणं शक्य होईल असं केंद्राने स्पष्ट केलं आहे। तसेच नंदन निलेकणी यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या टास्क फोर्सचा अहवाल आल्यानंतर त्यांच्या शिफारसींचा पूर्ण विचार करूनच अंतिम निर्णय घेतला जाणार आहे। रोगापेक्षा इलाज महाभयंकर ठरणार आहे। त्याच्यामुळे आत्ताच केंद्र शासनाने ही परीक्षा सीबीटी करताना विचारपूर्वक अगदी सगळे निर्णय घ्यावे। त्याचबरोबरीने दुसरा एक महत्त्वाचा भाग असा आहे की या परीक्षा ज्यावेळी आता घेतल्या जाणार आहे, प्रचंड मोठ्या प्रमाणावर कम्प्युटर्सची गरज भासणार आहे, वेगवेगळ्या टेस्ट सेंटर्सची गरज भासणार आहे। तेवढे टेस्ट सेंटर्स आत्ता खरोखर यांच्याकडे आहेत का? नीट परीक्षेच्या नव्या पद्धतीला अंतिम स्वरूप देण्यापूर्वी आरोग्य मंत्रालय आणि नॅशनल मेडिकल कमिशनसह सर्व संबंधितांशी विचार विनिमय केला जाईल असंही केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात सांगितलंय। अधिकाधिक दोष दूर करून परीक्षा निकोप करण्यासाठी पावलं उचलली जाणार असतील तर त्याचं स्वागतच। मात्र 2024 साली पेपर फुटल्यानंतरच हे बदल झाले असते तर कदाचित यंदा पुन्हा तीच वेळ आली नसती। ना पेपर फुटला असता, ना आंदोलन झालं असतं, ना प्रधानांना राजीनामा द्यावा लागला असता। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।